रस्त्याने जाणाऱ्या गाड्या थांबवून त्यांच्या काचा फोडणाऱ्या 5 जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली। त्यांनी ज्या भागामध्ये दहशत माजवली होती त्याच ठिकाणी येरवडा पोलिसांनी त्यांची धिंड काढून पोलीस गुन्हेगारांना सोडणार नाही असा संदेश दिला। सचिन कांबळे, अहमद शेख, अमन पिंजारी, आझर सय्यद, इब्राहिम बाशोएब अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत रणजित पांडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। ते 20 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजता आपल्या बहिणीला एअरपोर्टला सोडून घरी जात होते। आंबेडकर चौकात बऱ्याच गाड्या थांबल्या असल्याने त्यांना ही कार थांबवावी लागली। अचानक काही जण समोरून आले आणि त्यांची फिर्यादी याच्या गाडीसमोर येऊन आरडाओरड करून त्यांच्या कारच्या पुढील काचेवर मारल्याने काच फुटली आणि या प्रकाराने घाबरून ते तशीच कार घेऊन पुढे गेले। त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली। या टोळ भैरवांनी संतोष भालचंद्र जाधव यांच्या कारचीही काच फोडली होती। येरवडा पोलिसांनी तपास करून 5 जणांना अटक केली। त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रात्री आंबेडकर नगर तसेच घटनास्थळी पोलीस या आरोपींना बंदोबस्तात घेऊन गेले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि त्यांचे सहकारी यांनी दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना हातात बेड्या घालून परिसरात नेले। गुन्हेगार मान खाली घालून पोलिसांच्या बरोबर जात होते। गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पोलिसांपुढे त्याचे काहीही चालणार नाही असा संदेश पोलिसांनी आंबेडकर नगर वासियांना दिला आहे।